सौरभ, कसं झालंय थालीपीठ? मग घे ना, अजून घे. शरदराव, काय चालू आहे? अगं अमेरिकेत असताना सवय लागली. अमरावतीला तरी गेला होता का कधी? अमेरिकेत आणि जातील तिथे इज्जत घालवता तुम्ही. जमत नाही तर चमच्याने कशाला खायचंय तुम्हाला? हाताने खाता येत नाही का? खाता हाताने. बास ना आता, झाली त्यांच्याकडून चूक. एवढं काय हसायचंय त्यात? क्या काका? सौरभ एकदम बरोबर बोलला. एवढीशी चूक झाली त्याच्यात काय हसायचं? पण काय त्यांनी चूक केली, मग ती चूक त्यांनी सुधारायला पाहिजे नाही? ज्याची चूक त्यानं सुधारायची नाही का? ओ शरदराव, ते नका खाऊ, ते दुसरं खा. चूक सुधारायची ना? हो 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 हो. ते काढून ठेव. शाबास. मला ना लई आवडतात ती माणसं जी आपली चूक ना अशी पटकन सुधारतात. काय सौरभ? पण ती चूक जर सुधारण्यासारखी नसेल तर काय करायचं? त्याची शिक्षा तर त्या माणसाला मिळालीच पाहिजे ना? म्हणजे ज्यानं भाईला मारलं त्याला आपली चूक कशी सुधारता येणार? म्हणजे त्या माणसाला शिक्षा ही झालीच पाहिजे नाही का सौरभ? कला नाही म्हटलं, मला नाही विचारलंस थालीपीठ कसं झालं म्हणून. काय माझ्या तोंडाला चव नाही का काय? नाही ग कमू, तसं नाहीये. चांगले झालेत थालीपीठ, चांगले झालेत. फक्त मीठ जरा जास्त आहे. हा, पुढच्या वेळेला काळजी घे. मला अशी माणसं पण लई आवडतात जी आपली चूक ना पटाकदिशी कबूल करते. त्यामुळे काय होतं, त्यांना चूक आपली सुधारता येते. पण काही चुका अशा असतात ज्या सुधारताच येत नाहीत. आता बघ ना सौरभ, त्या माणसानं आपल्या बाईला 15 वर्ष कोमात टाकली. 15 वर्ष एका माणसामुळं भाई कोमात गेला, ही केवढी मोठी चूक. या चुकीला शिक्षा केवढी पाहिजे? चूक नाही, गुन्हा आहे हा, गुन्हा. मम्मी पण यात कस्तुरीची काहीही चूक नाही. बराबर, कस्तुरीची काही चूक नाही. पण कसे, हाताच्या बदल्यात हात, तसा बापाच्या बदल्यात बाप नाही का? म्हणजे त्या हवालदारामुळे भाई कोमात गेला. 15 वर्ष भाई कोमात गेला. आता त्याला निदान कोमात तरी घालवला पाहिजे का नाही? मम्मी तुला माहितीये मला असं काही जमणार नाही. समजू शकते. आता तुला शिक्षा देता येणार नाही आणि मी शिक्षा दिली तर ती तुला चालणार नाही. मामी, तुम्ही मला चान्स द्या, मी बघा काय करतो ते. त्या हवालदाराला त्याची पोरगीच शिक्षा देणार. बेस्ट आयडिया, बेस्ट आयडिया. ते कसं? काय काय टाइम आल्यावर कळेल की सगळं. महत्वाचं काम आहे मला. जाऊन येते. शिवा, मुलगीच बापाला शिक्षा देणार, पण हे कस्तुरीला कसं काय जमणार? सौरभ, मला काय शरदराव,
झालं का खाऊन? हा आता झालं. जा किचन मध्ये ठेवून या जा. सौरभ, काही झालं तरी आज कस्तुरीला इकडे येऊ नको म्हणा. मला तर वाटतंय तिचं काय खरं नाही. काळजीच वाटायला लागली बाबा मला तिची. कळलं का? कस्तुरी आली की मला कळवा. हा हा सांगते सांगते. कळलं का मी काय म्हणते ते? लक्ष्मी अजून थोडा चहा दे ना. तुम्ही अति करता. मला अजिबात चहा मिळणार नाही. झालंय, मी डबे पण ठेवून दिले इथे. सांगितलं ना चहा नाही मिळणार तुम्ही. मला ना तुझ्याशी जरा माऊविषयी बोलायचं होतं. माऊ विषयी की डॉक्टर सौरभ विषयी? तुला कसं कळलं? हवालदाराची बायको आहे मी. तुम्हाला काय वाटलं तुमच्या मनात जे काही चाललंय ते मला कळत नाही? माझं ऑपरेशन झाल्यापासून देवाचं नाव कमी आणि डॉक्टर सौरभचं जास्त घेत आहे तुम्ही. ऐक ना, तुला एवढं कळतंय ना, मग तूच विचार ना माऊला. मी नाही विचारणार. नेहमी आईने मुलीला विचारायचं का? बापाने नाही विचारायचं? आणि तुम्हीच म्हणता ना माऊच्या मनातलं मला जास्त कळतं, मग विचारा. कळतच ना मला. विचारा ना. विचारतो ना. पण काय लेकीला आपल्या बापापेक्षा जास्त आवडणारा दुसरा व्यक्ती कोण? कसं विचारणार ना? जमेल तुम्हाला. आणि मला सुद्धा मुलगा पसंत आहे. जमेल ना, मला नक्की जमेल. विषय कसा काढायचा? हसाल काय झालं? हे बघ, माऊ संध्याकाळी आले ना, तिला लगेच विचारतो मी. विचारा. हसू नको. हा. लक्ष्मी, माऊ आणि डॉक्टर सौरभ यांचा जोडा किती छान दिसेल ना. तुम्ही एक काम करा, आज कामावर जाऊच नका, घरीच थांबा. आपण ह्याच विषयावर बोलू. नाही नाही, ड्युटी महत्वाची. ड्युटी फर्स्ट. हा सौरभ बोल. कुठेस तू कस्तुरी? मी निघाले घरून, पोहोचेनच थोड्या वेळ. नाही 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 नाही, तू आज इथे येऊ नकोस. का सौरभ, काही झालंय का घरी? तू काल घरी गेलास त्याच्यानंतर काही फोन नाही, मेसेज नाही. सांग ना, घरी काय झालं? मम्मी रागवल्या आहेत का? आत्या म्हणाल्या का काही? कस्तुरी, तुझ्या प्रश्नांची उत्तरं मी आता नाही देऊ शकत. तू आज फक्त एक काम कर, इथे येऊ नकोस. ओके? सौरभ, मला भेटायचंय रे तुला. आज नाही जमणार. प्लीज ऐक, तू आज एक काम कर, घरी जा आणि आईंची काळजी घे. हा, पण इकडे येऊ नकोस. इथलं मी सगळं सांभाळतो. ठीक आहे, बाय. बाय बाय. लक्ष्मी, आण लवकर डबा. आणते आणते. अगं किती उशीर, आण लवकर. आधी स्वतः उशीर करायचा आणि मग आरडाओरडा करायचा. मी काय उशीर केला? आरामात चहा कोण पित होतं? हा, ऐक ना, तूच विचार ना माऊला. मी अजिबात विचारणार नाहीये, तुम्ही विचारायचे. विचारतो मी. हा, तुम्ही विचारायचं. माऊ? माऊ, अगं तू परत कशी आलीस? काय विसरलीस का ग? नाही, ते माझ्या मॅडमचा फोन आला होता. त्या म्हणाल्या आज आली नाहीस तरी चालेल, म्हणून परत आली. मग त्यांनी आधी कळवायला पाहिजे होतं ना तुला. उगाच तुझी फेरी झाली. काय नाही फरक पडत.
संध्याकाळी आपल्याला जरा बाहेर जायचं. कुठे? मी फोन करून सांगतो तुला. बाबांना मम्मी विषयी काही कळलं तर नसेल ना? कस्तुरी अजून उशीर होण्याआधी सगळं सांगून टाक. हीच वेळ आहे. हे घ्या. ठीक आहे, थांब जरा दे. बाबा, हा, ते मला पण बोलायचं आहे तुमच्याशी. आता नाही, संध्याकाळी. हा, संध्याकाळी. आई 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 आई, तुला काय गरज होती? कशाला सांगितलं त्या सौरभला कस्तुरीला फोन कर म्हणून? ती कस्तुरी इकडे आली असती ना, तिला पण कळलं असतं आपल्याशी पंगा घेतल्यावर काय होतं ते. विश्वास, तू आहे ना डोकं जरा शांत ठेव. आपला निशाणा कस्तुरी नाहीये, हे घर आहे. म्हणजे तू आता सौरभला सांगितलं की कस्तुरीला फोन कर, त्यांनी काय होणार आहे? तेच होणारे जे या घरात व्हायला हवं आणि आपल्याला व्हावंसं वाटतंय. भूकंप, ज्वालामुखीचा उद्रेक होतो का नाही बघ आता. सौरभला आता कस्तुरीला फोन कर असं सांगून मी सौरभच्या मनात मोठी झाली आणि सौरभनं कस्तुरीला फोन केला असं कमूला सांगून मी कमूचा विश्वास जिंकला. हे बाई, तू नक्की कोणाच्या बाजूने आहे ना ते सांग एकदाच. मी कोणा एकाच्या बाजूने नाहीच आहे. आपल्याला या घरात टिकायचं असेल ना तर कोणा एकाच्या बाजूने होऊन आपल्याला चालणार पण नाहीये. मी दोघांच्या बाजूने, कमू आणि सौरभ. म्हणजे पुढं कधी दोघांमध्ये काही वाद झाला आणि कोणीतरी एक जण हे घर सोडून गेलं तरी आपण काय या घरातनं हलत नाही. काही झालं तरी मी हे घर सोडणार नाही. मारली पदराला गाठ. आता कस्तुरी येणार नाही. ही वादळापूर्वीची शांतता आहे. खूप मोठा स्फोट होणार आहे या घरात. बाहेर एक आणि घरात एक. घरातलं कळलं मला, पण बाहेर? अरे त्या हवालदाराला कळायला नको का सौरभ कोण आहे? एकदा का त्याला कळलं का मग आपलं काम. बाबा, काय हो कला, मी कोणाला काय बोलणार नाही. खरंच मी कुठेच काय बोलणार नाही. शपथ कला. आत्मा शांत करा आधी. जा काम आटपा घरची. हा, दरवाजा लावून घ्या तो. विश्वास ठिणगी टाकून येते. माऊ, उशीर झाला का ग मला? नाही, मी पण आत्ताच आले. तुम्ही सांगा ना, तुम्हाला काय बोलायचं होतं? आईविषयी आहे का काही? नाही. मग माऊ, आईस्क्रीम खाऊया? हा, आवडतं ना तुला? ये चल 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 चल. बाबा, अहो. ये नाही.
दादा 2 आईस्क्रीम द्या ना. चांगलं मिळतं याच्याकडे आज. घे. हा आता सांगा ना काय बोलायचं होतं. याच्याकडे मस्त मिळतं आईस्क्रीम. दादा द्या ना लवकर. बाबा थँक्यू. खा 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 खा. काय बोलायचं होतं. छान आहे ना आईस्क्रीम एकदम मस्त आहे ना. ये ना ये. छान आहे एकदम मस्त मिळतं याच्याकडे. हो आईस्क्रीम छान आहे पण तुम्ही काहीतरी बोलणार होतात ना. आपण ना जाताना ना काय करू विजू आणि लक्ष्मीसाठी पण घेऊन जाऊ. बाबा नेऊया पण तुम्ही सांगा बरं तुम्हाला नक्की काहीतरी बोलायचं आणि तुम्ही सतत विषय बदलताय. काय बोलायचं सांगा. माऊ तुला माहित आहे लहानपणापासून ना तुझ्या मनात काय चाललंय ना मला बरोबर कळतं. म्हणून ना तू कधीही माझ्याकडे हट्ट केला नाहीस. हो बाबा पण तुम्ही कधी कशाची कमीच नाही पडू दिली. असं नाही ग माऊ. तू जास्त समजूतदार आहेस. म्हणजे माझ्या हवालदाराची ड्युटी आपल्या घरची परिस्थिती तुला चांगली माहित आहे. म्हणून ना तू कधी हट्ट नाही केलास. आणि तुझ्यासाठी जर मी एखादी गोष्ट आणली ना तर ती तुला हवी असू दे किंवा नसू दे तू आनंदाने घ्यायचीस. एखादा फ्रॉक मोठा झाला तर म्हणायचीस बाबा वाढत्या अंगाचा आणलात ना. कधी छोटा झाला तर म्हणायची जरा जाडी झाली ना. पण ना मी आणलेली कुठलीही गोष्ट तू नाही म्हणाली नाहीस. आनंदाने घेतलीस. एवढंच काय तुझ्या करिअरचं सुद्धा बघ. तुला डॉक्टर व्हायचं होतं पण आपल्या परिस्थितीमुळे नाही होता आलं. पण तू जिद्दीनं नर्स झालीस. बाबा आता झालं ते झालं आणि मला सांगा काही वाईट झालं का. नाही ना. माऊ आतापर्यंत तुला मी जे सांगितलं ना ते सगळं तू गोड मानून घेतलंस. पण आता मोठी झाली असतो. तुझे काही निर्णय आहेत ना ते माझ्यासाठी खूप महत्वाचे आहेत. आता इथून पुढे तुझ्या आयुष्यात नवी नाती निर्माण होतील. काय म्हणजे मी लादणार नाही तुझ्यावर पण तुझा निर्णय तुलाच घ्यावा लागेल. बाबा नक्की काय म्हणायचंय तुम्हाला. माऊ बऱ्याच दिवसापासून विचार करतोय. मी तुला म्हणत होतो ना की तुझ्या लग्नाचं मी बघेन पण निर्णय तुला घ्यायचा आहे. तुझ्यासाठी मुलगा ना असा साधा सुस्वभावी सुसंस्कृत त्याच्या घरचे सगळे चांगले पाहिजे. समाजात मान पाहिजे. डॉक्टर सौरभ नाही म्हणजे डॉक्टर सौरभ असं नाही त्यांच्यासारखा कोणीतरी शोधला पाहिजे. बाबा माझं म्हणजे मी काही विचार नाही केला आहे अजून या बाबतीत. तर तुम्ही जसं ठरवाल तसं. नाही तू म्हणशील तसं. बोल काय वाटतं तुला. बाबा सौरभ सारखा दुसरा मुलगा तुम्हाला शोधून सुद्धा सापडणार नाही आणि त्याच्याशिवाय दुसऱ्या कोणाचा मी विचारही करू शकत नाही. माऊ खरं तर ना मला सौरभ विषयीच तुला बोलायचं पण काय बोलू काय कळत नाही. काय करू बोलू का नको. सांगू की नको.